अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. 20 ऑक्टोबर 2025 नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आता शेतकऱ्यांची पण गर्दी झालेली पाहायला मिळते. व्यापारी बांधव सुद्धा फिरत आहेत, परंतु खरेदी करताना मात्र काचकूच करताना दिसते. दादा नमस्कार. 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 काय भाव टोमॅटो मागते आज? माल ही नहीं जम रहा है, क्या बाजार बताएं. जम रहा है बोले तो ये तो अच्छा माल है ना. कलर अच्छा नहीं क्या भाई साहब? क्या रेट बोल रहे हैं? वही अच्छा रहेगा तो 250-300. आरमान नहीं लेते, मेघदूत लेते हैं. मेघदूत लेते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीची टोमॅटो विक्रीला आलीत, परंतु बाजारभाव डाऊनच आहे. शेतकरी व्यापाऱ्याची वाट बघतायत. व्यापारी येईल, टोमॅटो घेईल, 4 पैसे होतील. दिवाळीचे 2 दिवस बाकी आहेत. 4 पैसे होऊन आपल्या कुटुंबासाठी काहीतरी होईल अशी अपेक्षा असते. तो काय भाव गेले? व्यवहार चालू आहे. चालू आहे. काय भाव मागते? 280 मागितले ते 300 म्हणते. कुठली व्हरायटी? सौ 280. आणि मेघदूत? हॅलो. मेघदूत काय 200-250 रुपये चांगले माल. काय 100 पासून 200, 250 बाजार निघाला. 108 सर्व एकच बाजार. एकच बाजार. काय बाजार वाढण्याची शक्यता नाही. आता दिवाळी 2-3 दिवस नाही, मग ते पुढे काहीतरी 3 महिने झाले बाजार असं वाढून राहिले. 3 महिन्यापासून वेटिंगलाच नाही. काय करायचं? नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो खरेदी करायला या ठिकाणी व्यापारी येत आहेत, परंतु टोमॅटो पडून मागतात अशी परिस्थिती आहे. लांब लांबून शेतकरी टोमॅटो विकायला येत आहेत आणि त्याला गिऱ्हाईक नाही. व्यापाऱ्यांची संख्या देखील घटलेली आहे, त्यामुळे टोमॅटोला या ठिकाणी मागणी नाही अशी वस्तुस्थिती आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो आपण पाहतोय. शेतकरी वाट पाहत आहेत, बाबा आपल्या कुठेतरी टोमॅटो खरेदीला येईल, परंतु कोणी फिरकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. भाऊ नमस्कार. कुठून आले? शिंदोडी तालुका शिरूर. कुठली व्हरायटी घेऊन आली? मेघदूत. काय भाव मागताय? मागतच नाही अजून काय. असे मागतच नाही. आता तुम्ही कुठून आले? श्रीगोंदा. कुठली व्हरायटी घेऊन आली? साव. काय भाव मागतायत? अच्छा मागत नाही. एकरी खर्च किती येतो? 1 लाख रुपये. वाहतुकीला खर्च? 50 रुपये फ्लॅट. तोडणीचा खर्च? 300 रुपये बाई. काय परवडतं का टोमॅटोची शेती? बाजार नसल्यामुळे परवडतच नाही. बाजार नसल्यामुळे परवडत नाही. आपण पाहतो माल 1 नंबरचा आहे, परंतु आता गिऱ्हाईक नाही. व्यापारी पडून मागतायत. व्यापारी म्हणतात की बाबा आमच्याकडनं सुद्धा बाहेर त्याला गिऱ्हाईक नाही, त्यामुळं आम्ही काय करणार घेऊन तरी, असं ते सांगतायत. आपण या ठिकाणी पाहतोय टोमॅटोची गुणवत्ता खूप चांगली आहे. साहेब नमस्कार. काय भाव आज? टमाटे आहे 200 पासून 300 माल पाहून. 200 पासून 300 माल पाहून. जे मालाला मोल आहे, चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोला बाजारभाव आहे असं सांगतायत, परंतु बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय टोमॅटोला बाजारभाव? थोडे डाऊन येतात. 250-300. व्हरायटी? साऊस. आणि 108? 108 नाही हो सर. मेघदूत आहे 200-250. आर्यमान? अरे पण तेच बाजार वाढतील की नाही? थोडेसे वाढतील. बाबा नमस्कार. कुठून आले? तालुका कर्जत तालुका. किती टोमॅटो घेऊन आले? 200 कॅरेट आणले होते. काय भाव गेले? 250 रुपये. 250 रुपयाने. यंदाचा सीझन काय सीजन? डब्यात सीजन यंदा. डब्यात फेल सीझन. पावसाने बी केलं, तिकडे बी माल नाही. काही एवढे दूरवर नाही येतात तिकडे मार्केटची व्यवस्था? मार्केट नाही तिथे जवळ मार्केट नाही. इकडे जावं. जुन्नर तालुक्यामधलं नारायणगावचं हे टोमॅटो मार्केट जरी चांगलं असलं तरी सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे आणि अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्याची अपेक्षा
अगदी योग्य आहे, परंतु टोमॅटोला बाजारच नाहीत, इकडे व्यापारी फिरकत नाहीत. आता पहा, हा सगळा सोन्यासारखा माल आहे, परंतु त्याला बाजारभाव नसल्यामुळे आज परिस्थिती आपण पाहतोय. शेतकरी व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत. नमस्कार. सांगावानी साहेब, काय सांगायचं? काहीतरी जरा परवडन असं मागा. काय भाव मागतात? 200 रुपये. काय म्हणाल दादा? नाही शेतकऱ्याने. बरोबर आहे. कुठून आले तुम्ही? खानगाव. खानगाव का खामगाव? खानगाव. दिलीप गांजाळ्यांचं गाव. गांजाळ्यांचं गाव. बरं, बरं, बरं. काय किती क्रेट आहेत? हे आपली 14 20 कॅरेट. काय भाव मागतात? 200 रुपये. 200 रुपये मागतात. किती क्रेट आहेत? 20 कॅरेट. 20 क्रेट आहेत. काय बिबटे वगैरे आहे का नाही? बिबट्याने लय त्रास दिलाय बा. हा, त्रास दिलाय. लय त्रास दिलाय बिबट्याने. किती वेळा बिबट्या व्हायला? संध्याकाळी 6च्या पुढं कुत्रून आलं आमच्या 7:30 वाजता कुत्रून आलं अच्छा. दरवाज्यातून. मग वन खात्याला कळवायचं ना. सांगितलं पिंजरा लावलाय, पण त्याच्यात ते जात नाही तो पिंजऱ्यात. त्यात पण जात नाही. वाघ घरी येतो आणि पिंजरा लावलाय वड्या. ठीक आहे, तर ते काय आहे, शेवटी तो फिरता प्राणी. बघा, तो कुठून आला? संगमनेर. काय मार्केट पाहायला आला काय? शाळेला कितवीला आहेस? 6वीला. किती टोमॅटो घेऊन आला? पप्पान संघ. किती लागवड आहे? लागवड किती टोमॅटोची? गाडी चालवल्या? मग व्यापारी. काय पप्पांचं नाव? अरे वा वा, कैलास शेठचा मुलगा आहे का? काय दिवाळी कशी काय चांगली आहे का? चल, तुला दिवाळीच्या शुभेच्छा. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापारी मुलांना घेऊन येतात. अर्थात मुलांची इच्छा असते आपण फिरावं, पाहावं, परंतु पुढच्या पिढीला व्यवसाय शिकवतात काय? हो, नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा. काय परिस्थिती आज? उद्या मार्केट बंद येते, थांबलेलं मार्केट. काय भाव मागतात? चांगले माल 200-250. चांगले माल 200-250. लक्ष्मीपूजनला बंद राहणार का? लक्ष्मीला बंदच असतात ना सगळी जवळ. सांगितलंय का तसं काही? नाही, इथलं नाही आपलं मार्केट, पण व्यापारी बाहेरचं बाहेर आहे ते बंद असतं शक्यतो. आजचे माल उद्या जातात नाही गेला. आज काय भाव मागतात? चांगले 200-250 रुपये. 200-250 रुपये. आपली किती लागवड आहे? आपली सवय यंदाचं सीझन काय सीझन आता तुम्ही 6 महिने पाहताय ना मला इथंच. यंदाचं वर्ष आटबट्ट्यात आहे. आपल्यासोबत जरा युवा व्यापारी मुन्ना शेठ घोलप आहेत. बघा, ते मालाची पाहणी करतायत. योग्य बाजारभाव देतील अशी अपेक्षा आहे. ते आता गाडीच्या पुढे पुढे चाललेत. आपण नक्की ते माल पाहतायत. चांगल्या मालाचे ते पैसे करणार. घोलप साहेब, काय परिस्थिती आज? बाजार थोडे म्हणजे डाऊन झालेले आहेत पुढं दिवाळी सणामुळे. कारण आता दिवाळीची सर्वांची लगबग चालू आहे. म्हणजे समजा कपडे खरेदी चालू आहे, त्याच्यामुळे सध्या सर्वच भाजीपाला थोडा डाऊन झालेला आहे. बाकी बाजार वाढतील 4-5 दिवसानंतर परत पूर्ववत बाजार येऊन जाईल 4-5 दिवसांनी. हो, कारण आता जे होलसेल कस्टमर रिटेल कस्टमर घेणार आहेत ते सध्या विक्री करणार आहेत कमी आहेत सध्या, त्याच्यामुळे. आणि बाकीचे आता दिवाळीमुळे बाकीचे जास्त लगभग. नाशिकला काय बाजारभाव आहे? काल नाशिकला 200 पासून 250 रुपये. वरगाव 200-250. सर्व नवीन माल 200 ते 250 रुपये होते. साऊ बाजार 300 प्लस होते. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला पण सर्वांना. दादा, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. आपण पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 20 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटो खरेदी या ठिकाणी होताना बाजारभाव खूप डाऊन आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते. शेतकरी बांधव गिरायकांची वाट पाहतायत. व्यापारी येत आहेत, पाहणी करतायत. पुढे गिरायक नाही असं सांगतायत आणि त्याच्यामुळे खप होत नाही. आपल्यासोबत मोठे व्यापारी आहेत. साहेब, नमस्कार. नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा. काय टोमॅटोला कोणाची हवा, व्यापाऱ्यांची का शेतकऱ्यांची? नाही, सध्या कोणचीच हवा नाही, सगळे मिळले. व्यापारी पण पुढे मिळले आणि शेतकरी तर काय तुम्हाला तर माहितीच. आता रोज तुम्ही बाहेर घ्या. बाजारभाव वाढतील की नाही? बाजाराची शक्यता कमी आहे. सगळीकडे माल फुल चालू आहे. आज काय बाजारभाव आहे? आज 200, 250, 300 रुपये साव खपते. बाकी मग 150-200. काय बाकीच्या ठिकाणची मार्केटची काय परिस्थिती आहे? फुल माल चालू आहे सगळीकडे. सगळीकडेच. हो, नाशिक झालं. शेतकऱ्यांना काय सूचना?
शेतकऱ्यांना सूचना देऊन काय आता त्यांचंच पार कल्याण व्हायची वेळ आली. बाजार एवढे पडलेत का भाद्रपास. शेतकऱ्यांनी काय करायचं आता शेतकऱ्यांनी काय माल आणतात ते काय तुमचे 100 विकले तरी आणणंच आहे ना आम्हाला. नाशिवंत माल आहे ठेवून काय काय करणार. करणार. तर हा माल दुसऱ्या दिवशी तोडाच लागतो. बघा शेतकरी काय नमस्कार साहेब. आज काय टोमॅटो बाजार भाव 240 रुपये. गावठी 300 रुपये बरं. आणि मेघदूत ते 240 रुपये. 240. काय बाजार वाढण्याची शक्यता. आता दिवाळीमुळे 4-5 दिवस थोडी शांतता आहे. 4-5 दिवस शांतता आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या 200-250 300 रुपयाचा बाजारभाव आहे. पैसे शेतकऱ्यांचे होत नाहीत आणि खरेदी सुद्धा. शेतकरी चालला खाली, जमीन चालली वर. शेतकऱ्यांनी काय करायचं जे करायचं तेवढे मिळत आहे, बाकी काहीच नाही. आज किती क्रेट आणले. आज 100 आहे. 100. काल किती होते. काल 98 होते. दररोज घेऊन रोज गेली. खर्च किती झाला हे सांगू का. किती झाला. तर कालचा विषय आपला माशीचा किती गेला काय तुम्हाला आता आणले का माश्या. माझ्या आणायचे होते पण आता म्हणलं तुम्ही आज येते. आम्ही दररोज असतो. महात्मा होते. बरोबर चला ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आहे. लक्ष्मीपूजन आहे. 4 पैसे तुमचे अधिकचे व्हावेत. व्यापाऱ्यांचं पण नुकसान होऊ नये. सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत. व्यापारी बांधवांना तुम्ही देखील शेतकऱ्यांची काळजी घ्या अशी अपेक्षा आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आपण पाहतो टोमॅटोची आवक आहे साधारण 7 ते 8 हजार क्रेटची, परंतु इकडे कोणी फिरकत नाही. व्यापारी बांधवांनो मला नम्र विनंती आहे, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहेत. बघा आता एक चांगल्या प्रतीचा माल आहे. चिठ्ठ्या टाकून ठेवलेले आहेत. प्रत्येकाचं नाव आहे सागर रसाळ. पुढचं काय नाव आहे. विनोद चाकणे. तुम्ही कुठले सगळे मंडळी. श्रीगोंदेचे. एवढं दूर येतात. लय आशे नाही आलतो इकडे, लय बाजार आहे म्हणून, पण काय सगळे आशे दूर आशे झाले. काही नाशिवंत माल आहे, बाजार कमी असतं होतात तर काय करायचं. काय भाव मागतात. मग ते 200 रुपये. तोडणीचा खर्च. तोडणीचा खर्च 50 रुपये कॅरेट. वाहतुकीचा खर्च. वाहतुकीचं सेपरेट. कसं परवडायचं बाबा. काय करायचं शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याचं अवघड झालेलं आहे. अवघड झालं. आमच्याकडे पाऊस कोणाचंच नाही. सगळ्यात अवस्था वाईट. शेतकरी कांद्याला बाजार नाही, टमाट्याला बाजार नाही. खर्च इतका याला सांग. कॅरेटचा खर्च जास्त आहे. उलटा वाहतो तेल तोडायचा. काय उपाय काय सुचवाल. उपाय एकच. शासनाने जे चालू मुख्यमंत्री त्यांनीच खरा उपाय केला पाहिजे. काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय करायला हवं. काय आता आमच्यापेक्षा तुम्ही विचार. शेतकरी म्हणून तुम्ही आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. टोमॅटो नाशिवंत माल आहे. नाशिवंत उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. जरी एक्सपोर्ट बाहेर केला तर शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील का नाही. आमचं हे म्हणणं आहे, तुम्ही निवडून येसून सगळ्या गोष्टी आम्ही असं करू आम्ही तसं करू. तुमचं सरकार बनलं की तुम्ही काहीच करीत नाही शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही. आता का आलं इलेक्शन नगरपालिका महानगरपालिका तुम्ही शहरातलं मतदान घेण्यासाठी शेतकरी मारले ना. भाजप सरकार कामच नाही. भाजप सरकार काय कामच नाही. भाजपच नाही. कुठलंच नाही. तो स्वतः कोला बनतोय सत्यवाले. सत्य राहिलं काय होतं. कोला बनतोय तो का म्हणजे कोल्हाचंच नाव का घेता. का घेता बघा ना तुम्ही. कोला लवाडच आहे ना. म्हणजे प्राणी. हा कोल्यासारखं आपलं राजकारण जे विरोधी ते सुद्धा 30 लेवल का आता बांधतात आम्हाला मतदान मिळावं म्हणून. सत्यवाले ती बी तशीच वागतात. आज यांच्याकडे कारखाना मोजता येईना इतकं कारखाना सत्यवाल्यांकडे. नाही हो आपण म्हणतो अहो त्यांचं कारखाना मोजा येईना. आता बाजार काय अहो आता बाजार 3000 दिलाय कारखान्यांनी. 3500-3600 दिलाय बाकीच्यांनी. आणि हे मुडकी दाबत बाजार देऊ नका तुम्ही शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांच्या भावना अगदी बरोबर आहे. उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 20 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव 200-250 ₹300 पर्यंतचे असल्यामुळे
शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. आज सोमवार आहे, मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे, तर टोमॅटोचे पैसे झाले नाही तर शेतकरी बांधवांनी कपडा लता दिवाळी करायची कशी, आपली मुलं बाळ जगवायची कशी, त्याचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न आहे. ते राज्य सरकार केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. अशा प्रकारची शेतकऱ्यांची टीका होताना दिसते. आता आपलं वास्तव किती अवास्तव किती हे सरकार त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण करील. परंतु सध्या शेतकऱ्याची अडचण पाहता आणि शेतकऱ्याची परिस्थिती पाहता मुका विचारित कोणी हाका अशी शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी सगळी मंडळी शेतकऱ्यांची काळजी घेऊ, शेतकऱ्यांसाठी हे करू ते करू सगळं सांगतायत, परंतु खुर्ची मिळाली की शेतकऱ्याला विसरून जातात. शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका. आज 20 ऑक्टोबर 2025 नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झालेली आहे. परंतु बाजारभाव 150, 250, 200, 250 च्या आसपास आहे. शाहू व्हरायटीला थोडेसे बाजारभाव बरे आहेत, परंतु इतर ज्या संकरित व्हरायटी आहेत त्याला बाजारभाव व्यापारी पडून मागतात. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्याची मुलं आहेत, थोडीफार दयामाया असू द्या. शेतकऱ्याच्या टोमॅटोला 4 पैसे अधिकचे मिळून द्या. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. शेतकऱ्यांचा तळतळाट कुणीच घेऊ नका. शेतकरी भल्या पहाटे उठतो. सध्या बिबट्याचा प्रॉब्लेम आहे. सगळ्या अडचणी, मोटर चालू करायला गेला का तिथं कुठेतरी वायर निघालेली असते, फुटबॉलनी पाणी सोडलेलं असतं, खूप असंख्य अडचणी असतात. या सगळ्या अडचणीवर मात करून रात्री उशिरा झोपणार, सकाळी लवकर टोमॅटो विक्रीला नारायणगावच्या मार्केटमध्ये येणार. आणि जर बाजारभाव एकदम कमी झाला तर नैराश्य घेऊन घरी जाणार. घरची लोक विचारणार टोमॅटोचे किती पैसे झाले, काय सांगणार, उधारीचे पैसे द्यायचे का काय करायचं. शेतकऱ्याची अडचण प्रचंड आहे. मायबाप सरकार या शेतकऱ्याला द्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, निघणार टाइम्स, नारायण. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.